एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात आता एक मोठी बातमी समोर येते। एसटी कर्मचाऱ्यांना गरज पडल्यास त्यांचा पीएफ काढता येणार आहे। राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे। तर आमची फाईल अर्थमंत्र्यांपर्यंत पोहोचू न देता माघारी पाठवतात अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली। त्यामुळे दर महिन्याच्या 5 तारखेला वित्त मंत्रालयात ठाण मांडून बसणार, जेणेकरून 7 तारखेला नियमित पगार होईल असंही प्रताप सरनाईक म्हणाले। 100% काढू शकतात एकही कर्मचाऱ्यांची पीएफ आणि ह्या महिन्यापासून एकही कर्मचाऱ्यांच्या बँकेचं कर्ज हे त्यांना लग्नसराई असते, त्यांना विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातील मुलांना शिक्षणासाठी परदेशामध्ये किंवा बाहेरगावी पाठवायचं असतं, त्यासाठी ते कर्ज काढत असतात। त्यामुळे कर्ज त्यांनी काढावं, त्यांचे पूर्णपणे बँकेचे जे काही इन्स्टॉलमेंट वगैरे आहे ते पण पूर्णपणे भरले जातील। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की पीएफचे पैसे कधीच इतर ठिकाणी वळवले नव्हते, फक्त ते 7 तारखेच्या 8 तारखेच्या ऐवजी ते 20 किंवा 22 तारखेला भरले गेले होते। परंतु आम्ही सूचना केल्या आहेत, मी आणि भीमनवार साहेबांनी, की ते सुद्धा तुम्ही नाही, राज्य शासनाकडनं तुम्हाला आल्या तुम्ही ते पीएफचे पैसे आणि बँकेचे पैसे भरूनच उर्वरित पैशातून इतर गोष्टी कराव्या। पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे। आम्ही काही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे। ह्यापूर्वी सुद्धा मी वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो होतो की आमची जी मागणी आहे ती मागणी काही आम्ही अवास्तव मागणी करत नाही, वाढीव मागणी काही करत नाही, जे स्वतःचं आमचं आहे तेच आम्हाला द्या अशी आम्ही मागणी करत असताना ती जर वेळेवर पोहोचत नसेल तर शोकांतिका। ह्यापूर्वी सुद्धा मी वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो होतो की आमची जी मागणी आहे ती मागणी काही आम्ही अवास्तव मागणी करत नाही, वाढीव मागणी काही करत नाही, जे स्वतःचं आमचं आहे तेच आम्हाला द्या अशी आम्ही मागणी करत असताना ती जर वेळेवर पोहोचत नसेल तर शोकांतिका। आणि त्यात प्रामुख्याने अतिशय महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की आमच्या डिपार्टमेंटकडनं गेलेली फाईल वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं परस्पर आमच्या डिपार्टमेंटकडे पाठवली जाते, वित्त खात्याच्या मंत्र्यांकडे सुद्धा पाठवली जात नाही, ही शोकांतिका आहे। तसं होता कामा नये। मी आज ह्याच दिवशी घोषणा करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे 7 तारखेपर्यंत मिळालेच पाहिजे आणि त्यासाठी सर्व प्रोटोकॉल सोडून परिवहन मंत्री ह्या नात्यानं मी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दर महिन्याच्या 5 तारखेला स्वतः जाऊन बसणार आहे, जेणेकरून त्यांना जाणीव होईल की मंत्र्यांना सुद्धा आपल्या कार्यालयामध्ये यावं लागतं। जे उद्या पैसे द्यायचे ते आपण आजच ह्या कामगारांचे द्यायला पाहिजे। मी मंत्रालयामध्ये वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडे जाणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यांना 5 तारखेपर्यंत पगार आमच्या डिपार्टमेंटकडे पोहोचला पाहिजे। मुख्यमंत्री पदावर असताना आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या सवलती दिलेल्या आहेत, ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत, किंचितही त्यात घट होणार नाही। सगळ्या सवलती पूर्वीप्रमाणेच कायम राहतील, किंबहुना त्याच्यामध्ये वाढ होईल पण कमी होणार नाही। काही श्रेयवादाची लढाई नाही आहे आणि अजितदादांचं पूर्ण समर्थन एसटी महामंडळाला आहे। आमचं एसटी महामंडळ निदान प्रॉफिटमध्ये नाही, परंतु आमच्या वारंवार छोट्या गोष्टींकडे राज्य सरकारकडे आम्हाला हात पसरावे लागू नये यासाठी प्रताप सरनाईक ती भूमिका घेतील। त्या भूमिकेशी अजितदादांनी सहमती दर्शवलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।